बघा, इन्व्हेंटरी कंट्रोलसाठी ज्या सिस्टीम आहेत, त्यामध्ये आपण स्टॉक टेकिंग बघितलंय, त्यानंतर परपेच्युअल इन्व्हेंटरी मेथड, त्यानंतर पिरियॉडिक इन्व्हेंटरी मेथड, त्यानंतर एबीसी अनालिसिस बघितलंय. ह्या सगळ्या इन्व्हेंटरी कंट्रोलच्या मेथड्स आहेत. त्यामध्येच एक बिन कार्ड देखील आहे. बिन कार्डवर जनरली शॉर्ट नोट विचारली जाते. ब्रॉड क्वेश्चन काही विचारलं जात नाही बिन कार्डवर. तर बिन कार्ड म्हणजे काय, त्यानंतर त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, ते आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आम्ही तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेला सांगितलं होतं की जो आपला स्टॉक असतो म्हणजे शिल्लक राहिलेला माल, स्टॉक इन हँड, तो आपण स्टोअर मध्ये ठेवतो आणि स्टोअरचं जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन करण्याचं काम हे स्टोअर कीपरचं असतं. स्टोअर कीपर स्टोअर मधलं रेकॉर्ड मेंटेन करत असतो. तर स्टॉक जो आहे तो ठेवण्यासाठी एक ठिकाण असतं, त्याला आपण स्टोअर हाऊस असं म्हणतो. तिथे स्टॉक ठेवला जातो आणि हा जो स्टॉक आहे तो ज्याप्रमाणे गरज पडेल प्रोडक्शनसाठी त्याप्रमाणे तो सप्लाय केला जातो, पाठवला जातो, किंवा ज्याप्रमाणे मटेरियलची रिक्विजिशन असेल त्याप्रमाणे त्या त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला किंवा ऑपरेटिंग डिपार्टमेंटला पाठवला जातो. तर हे जे स्टॉक ठेवण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये स्टॉक एका विशिष्ट पद्धतीने ठेवला जातो. मग त्यासाठी काही रॅक्स असतात किंवा शेल्स असतात आणि त्या शेल्समध्ये किंवा त्या रॅकमध्ये हा माल साठवून ठेवला जातो. त्यानंतर आपल्याला त्या रॅकमध्ये कुठला माल आहे, तर समजा तुम्ही लायब्ररीमध्ये गेलात तर लायब्ररीमध्ये पुस्तकांची रचना असते. बघा, जर तुम्ही आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये तुम्ही स्टुडंट सेक्शनलाच फक्त बुक घेतला असेल, म्हणजे जे बाहेरचं काउंटर असतं ते स्टुडंट सेक्शन आहे, तिथून तुम्ही बुक घेतलेला असेल, पुस्तक घेतलेलं असेल, टेक्स्ट बुक वगैरे. पण जर आतमध्ये जिथे रेफरन्स बुक्स वगैरे स्टोअर करून ठेवलेले असतात त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जी पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांची विषयावाईज म्हणजे कोणत्या सब्जेक्टची पुस्तकं आहेत त्या वाईज रॅक केलेले आहेत, कपाटं केलेली आहेत. त्यानंतर काही रॅक्स आहेत आणि त्याला लेबलिंग केलेले आहे, म्हणजे लेबल्स लावलेले आहे. मग त्या लेबल्समुळे काय होतं की आपल्याला विशिष्ट प्रकारचं बुक किंवा एखादं विशिष्ट प्रकारचं प्रकाशन आहे त्या प्रकाशनाप्रमाणे बुक्स अरेंज केलेले असतात, पुस्तकं अरेंज केलेले असतात. किंवा एखाद्या ऑथर प्रमाणे, म्हणजे एखाद्या ऑथरचे, लेखकाचे अनेक पुस्तकं असतील तर त्या ऑथर प्रमाणे बुक्स अरेंज केलेले असतात आणि त्या कपाटाला किंवा त्या रॅकला, त्या रॅकमध्ये कोणत्या प्रकारचे पुस्तकं आहेत त्याचे कार्ड लावलेलं असतं, जेणेकरून आपल्याला ते पुस्तक सापडणं सोपं पडेल. सेम त्याच पद्धतीने जे स्टोअर हाऊस असतं त्या ठिकाणी किंवा गोडाऊन आपण म्हणू शकतो, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, तर शेल्स असतात, कपाटं असतात आणि त्यामध्ये जो स्टॉक असेल तो साठवून ठेवला जातो. जनरली सेम प्रकारचा माल जो असेल तो एका बिनमध्ये ठेवला जातो आणि त्यावर एक कार्ड लावलेलं असतं, त्या कार्डला बिन कार्ड असं म्हटलं जातं. बघा, बिन कार्ड इज अ डॉक्युमेंट दॅट रेकॉर्ड्स द स्टेटस ऑफ गुड्स हेल्ड इन द स्टॉक. दिस कार्ड इज द रेकॉर्ड ऑफ स्टॉक of quantity movement which is maintained by the storekeeper. In a bin card, individual transactions are recorded in quantity. बिन कार्ड जे आहे हे एक डॉक्युमेंट्स आहे, त्या डॉक्युमेंटवर त्या शेल्फमध्ये किंवा त्या कपाटामध्ये जे काही स्टॉक ठेवलेला आहे त्याची पोझिशन किंवा त्याचं स्टेटस रेकॉर्ड केलेलं असतं. आणि हे जे कार्ड आहे हे कार्ड आपल्याला त्या स्टॉकची क्वांटिटी दाखवतं. त्यानंतर ती क्वांटिटीची मुवमेंट दाखवतो. मुवमेंट म्हणजे काय, तर कोणत्या तारखेला माल खरेदी केलेला आहे, त्यानंतर कोणत्या तारखेला किती क्वांटिटीचा माल प्रोडक्शनसाठी सप्लाय केलेला आहे, अशी स्टॉकची मुवमेंट दाखवतं. त्यानंतर हे जे रेकॉर्ड आहे ते कोणाकडनं मेंटेन केलं जातं, तर स्टोअर कीपर कडनं मेंटेन केलं जातं. इन अ बिन कार्ड इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन क्वांटिटी. प्रत्येक ट्रान्झॅक्शन त्या कार्डवर काय केलं जातं, नोंदवलं जातं. बिन कार्ड हेल्प्स टू मॉनिटर द टोटल इन्व्हेंटरी प्रोसेस. टोटल इन्व्हेंटरी प्रोसेस जी आहे ती बिन कार्डद्वारे मॉनिटर होते, कंट्रोल होते, तिचं नियोजन केलं जातं. दिस कार्ड इज सिमिलर टू लायब्ररी कार्ड. ते सेम
तुमच्या लायब्ररी कार्ड प्रमाणे आहे. That shows total movement of the library books and keeps the tracking of that book. म्हणजे कोणतं पुस्तक कुणाकडे आहे हे शोधायचं असेल तर तुमचं जे लायब्ररी कार्ड आहे त्यावरून लक्षात येतं की कोणत्या लेखकाचं किंवा कोणत्या पब्लिकेशनचं किंवा कोणत्या टायटलचं पुस्तक कुणाकडे आहे ट्रॅकिंग करता येतं. त्याचप्रमाणे सेम बिन कार्ड हे देखील काम करतं. बिन कार्ड इज इश्यूड टू ट्रॅक the number of item held in a warehouse or stock room. स्टॉक रूम मध्ये किंवा वेअरहाऊस मध्ये जो काही माल असेल, किती माल आहे, कोणत्या प्रकारचा किती माल आहे ते आपण ट्रॅक करू शकतो त्या कार्डवरून. टोटल रिसिव्ड अँड इश्यूड ऑफ मटेरियल आर एक्झिबिटेड इन बिन कार्ड्स. पूर्णपणे मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खरेदी केलं, रिसिव्ड म्हणजे खरेदी केला किंवा स्टोअर हाऊस मध्ये आलेला माल, मग तो इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर असेल तरी, म्हणजे एका डिपार्टमेंटकडनं दुसऱ्या डिपार्टमेंटकडे आलेला असेल तरी तो देखील त्यामध्ये नोंदवलेला असतो. आणि इश्यू म्हणजे प्रोसेससाठी किंवा प्रोडक्शनसाठी किंवा ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीसाठी जो माल पाठवलेला असेल तो देखील त्यामध्ये रेकॉर्ड केलेला असतो. टोटल रिसिव्ड अँड इश्यूज ऑफ मटेरियल आर एक्झिबिटेड इन बिन कार्ड. बिन कार्ड इज युज्ड in a perpetual inventory system where the continuous taking of inventory occurs. बिन कार्ड हे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये वापरलं जातं. आपण परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम अगोदरच बघितलेली आहे. परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये काय केलं जातं तर कंटिन्युअस स्टॉक टेकिंग घेतला जातो. म्हणजे नेहमी स्टॉक घेतला जातो. आणि नेहमी स्टॉक कसा घेतला जातो तर काम थांबवून स्टॉक घेतला जात नाही, तर बिन कार्ड चेक केलं जातं आणि तुमचं जे स्टोअर लेजर आहे ते चेक केलं जातं. ते चेक करून त्यांचा जो टोटल आहे तो टॅली केला जातो आणि त्यानुसार स्टॉक घेतला जातो. बघा, तर बिन कार्ड जे आहे ते परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये वापरलं जातं. त्यानंतर हे जे बिन कार्ड आहे त्याचे काही फायदे आहेत, त्याचप्रमाणे काही तोटे देखील आहे. Advantages of bin card. The advantages of bin card are as follows. Bin card minimize the chances of mistakes because the entries will be made at the same time as goods are received or issued by the person actually handling the material. बिन कार्ड जे आहे त्यामुळे चुका होण्याची शक्यता फारच कमी असते, कारण की जी एंट्री केली जाते बिन कार्डवर ती लगेचच केली जाते ज्या वेळेला स्टोअर हाऊस मध्ये माल आला असेल किंवा स्टोअर हाऊस मधून प्रोडक्शन साठी माल पाठविला असेल, तर ते मटेरियल आलं किंवा पाठवलं असेल तर त्या मटेरियल हँडलिंगची जी एंट्री आहे, म्हणजे आला असेल तर आलेला दाखवणे, रिसिप्ट दाखवणे किंवा पाठवलं असेल तर इश्यू दाखवणे, हे काम लगेच केलं जातं मटेरियल हँडलिंग करतानाच. म्हणजे मटेरियल ताब्यात देताना किंवा ताब्यात घेताना लगेच त्याची एंट्री बिन कार्डवर केली जाते. त्यामुळे चुका होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हा बिन कार्डचा फायदा आहे. त्यानंतर सेकंड ऍडव्हान्टेजेस इज कंट्रोल ओव्हर द स्टॉक कॅन बी मोर इफेक्टिव्ह ड्यू टू कंटिन्युअस अपडेट अँड द बॅलन्स ऑफ स्टोअर लेजर कॅन बी नोन ॲट एनी टाइम. कंट्रोल जे आहे स्टॉकवर ठेवलं जातं, नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते जास्त इफेक्टिव्ह होतं, जास्त क्षमतेने केलं जातं, कार्यक्षमतेने केलं जातं. कारण की बिन कार्ड हे अपडेटच असतं. प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वेळेला बिन कार्डवर नोंद केली जाते आणि बिन कार्ड अपडेट असल्यामुळे स्टोअर लेजरचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला माहिती होणं, म्हणजे केव्हाही आपल्याला आवश्यक असेल त्यावेळेला आपण स्टोअर लेजरचा बॅलन्स माहिती करून घेऊ शकतो बिन कार्डवरून. त्यानंतर तिसरा फायदा आहे बिन कार्ड रिड्यूस द काउंटिंग एरर्स. जे मोजण्याचे एरर्स असतात, म्हणजे आपण ज्यावेळेला स्टॉक घेतो तेव्हा स्टॉक घेताना ज्या चुका होतात किंवा मोजताना ज्या चुका होतात त्या कमी केल्या जातात बिन कार्डमुळे. डिफरंट आयटम्स आयडेंटिफिकेशन ऑफ द material is facilitated by reference to the bin card, the bin or storage. बिन कार्ड किंवा बिन किंवा जे स्टोरेजचं ठिकाण असेल
तर त्या ठिकाणी काय केलं जातं, तर प्रत्येक माल हा सेपरेट ठेवला जातो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की एका बिनमध्ये शक्यतो एका प्रकारचाच माल ठेवला जातो आणि त्याला पुन्हा रेफरन्स दिलेला असतो. त्यामुळे जो स्टॉक घेताना काउंटिंग मध्ये चुका होतात, त्या चुका यामुळे होत नाही. हा त्याचा तिसरा फायदा आहे. ज्याप्रमाणे फायदे आहेत बिन कार्डचे, त्याचप्रमाणे तोटे देखील आहे. त्यातला पहिला तोटा असा आहे की जास्त जागा लागते. अ लार्ज स्टोअर स्पेस इज रिक्वायर्ड वेअर बिन कार्ड इज यूज. ज्या ठिकाणी बिन कार्ड वापरलं जातं त्या ठिकाणी माल साठवण्यासाठी मोठी जागा लागते, कारण की इथे मालाचं सेपरेशन केलं जातं. प्रत्येक बिनमध्ये सेपरेट प्रकारचा माल स्टोअर करून ठेवला जातो. मग भलेही समजा बिनची साईज मोठी असेल आणि माल कमी असेल तर दोन प्रकारचा माल एकत्र केला जात नाही, कारण की प्रत्येक एका प्रकारच्या मालासाठी एक बिन कार्ड वापरलं जातं. म्हणून जरी कमी क्वांटिटी मध्ये माल असेल आणि बीनची साईज जरी मोठी असेल तरी त्यामध्ये तेवढाच माल ठेवला जातो. दोन माल एकत्र करून म्हणजे दोन प्रकारचा स्टॉक एकत्र करून त्यामध्ये ठेवला जात नाही. मग त्यामुळे काय होतं की प्रत्येक मालासाठी सेपरेट बिन, म्हणून जागा जास्त लागते. स्टोअर स्पेस जो आहे तो मोठा लागतो. हा पहिला तोटा आहे. ॲज कार्ड्स आर किप्स विदाउट एनी प्रोटेक्शन. कार्ड जे आहे ते विदाउट एनी प्रोटेक्शन असतात. जिथे बिन असेल म्हणजे जिथे तो शेल्स असेल तिथेच ते कार्ड प्लेस केलेलं असतं. त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. इट कॅन बी डॅमेज. ते खराब होऊ शकतं. त्यानंतर मेंटेनिंग बिन कार्ड कॅन बी मोर एक्सपेन्सिव्ह. बिन कार्ड मेंटेन करणं हे जास्त खर्चिक आहे. त्यासाठी जास्त खर्च येतो. खर्च काय येतो तर प्रत्येकाची आपल्याला एंट्री करायची आहे, त्यासाठी सेपरेट माणूस नेमावा लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक बिनचं सेपरेट मटेरियल क्लासिफिकेशन करावं लागणार आहे. सगळं मटेरियल एकाच ठिकाणी स्टोअर करून ठेवता येणार नाही, म्हणजे त्याचं वर्गीकरण करावं लागेल. त्यानंतर प्रत्येक बिनमध्ये एकाच प्रकारचा माल ठेवावा लागेल, त्यामुळे ते जास्त खर्चिक प्रक्रिया आहे. त्यानंतर स्टाफ हू आर मेंटेनिंग बिन कार्ड कॅन नॉट बी प्रॉपरली ट्रेन्ड अप. जो स्टाफ नेमलेला असेल, म्हणजे समजा स्टोअर कीपरच जर बिन कार्ड मेंटेन करत असेल तर तो प्रॉपरली ट्रेन असतोच असं नाही. त्यामुळे बिन कार्ड वर चुका होऊ शकतात नोंदीच्या. त्यानंतर इशूड ऑर रिसिव्ड मटेरियल मे नॉट पोस्टेड ड्यू टू निग्लिजन्स. समजा मटेरियल पाठवलं किंवा आलं तर कधी कधी असे होऊ शकतं की चुकून त्याची पोस्टिंग करायची राहून गेली तर ते ऑटोमॅटिकली स्टॉक मध्ये येत नाही, म्हणजे स्टॉक घेताना चूक होऊ शकते. असे बिन कार्डचे तोटे आहेत. आता आपण बिन कार्ड कशा पद्धतीने असतं त्याचा एक फॉर्मॅट पाहूया. बघा, हा बिन कार्डचा फॉर्मॅट आहे. बिन कार्ड साधारणपणे कशा पद्धतीने असतं तर त्यासाठी एक बिन नंबर असतो, म्हणजे जे तुमचे शेल्स असेल त्याला नंबरिंग केलेलं असतं 1 2 3 4 किंवा ABCD A1 A1.1 जे काही असेल तर ते बिन नंबरिंग केलेलं असतं. त्यानंतर मिनिमम क्वांटिटी असते. मिनिमम क्वांटिटी म्हणजे ज्या प्रकारचा माल त्या शेल्स मध्ये ठेवलेला आहे तर त्यामध्ये कमीत कमी किती क्वांटिटी असली पाहिजे आणि त्याच्या खाली जर गेली तर लगेच ऑर्डर आपल्याला प्लेस करावी लागणार आहे. म्हणून मिनिमम क्वांटिटी किती असणार आहे ती क्वांटिटी लिहिलेली असते. त्यानंतर त्या मटेरियलला कोडिंग केलेलं असतं. आता तुम्हाला कोडिफिकेशन आणि क्लासिफिकेशन नंतरच्या चॅप्टर मध्ये आहे. तर समजा मटेरियलची नावं मोठमोठी असतात. जर आपण मोठी नावं लिहायला गेलो तर आपल्याला स्पेस जास्त लागतो. त्याच्याऐवजी एक कोड दिलेला असतो. उदाहरणार्थ समजा तुमचं जे नाव आहे म्हणजे तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, त्याच्याऐवजी तुम्हाला एक रोल नंबर दिला जातो. मग जेणेकरून रोल नंबर जो आहे तर त्यामुळे तुमचं पूर्ण मोठं नाव न घेता प्रेझेंटीच्या वेळेला जर फक्त आपण रोल नंबर सांगितला तरी तुमची प्रेझेंटी लागते. त्याचप्रमाणे मटेरियल जे आहे त्या मटेरियलचं नाव मोठं असतं. त्यानंतर मटेरियलला एक साईज असते, लांबी असते, रुंदी असते, त्याचा एक प्रकार असतो. मग एवढं सगळं जर आपण लिहायचं ठरलं बिन कार्डवर तर तेवढं सगळं लिहिण्यासाठी खूप मोठी जागा लागेल आणि कार्डची साईज देखील फार मोठी होईल. तर त्यामुळे त्याच्याऐवजी एक कोड दिला जातो. मग आता कोडिफिकेशन क्लासिफिकेशन आपण नंतर डिटेल्स मध्ये पाहणारच आहोत, पण एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते. समजा तुमच्याकडे
ॲल्युमिनियम ह्या नावाचा धातू आहे, त्या धातूची एखादी वस्तू असेल किंवा एखादा स्टोअर आयटम असेल तर त्यासाठी ॲल्युमिनियमच्या ऐवजी AL असं वापरलं जातं. त्यानंतर त्याची जी साईज असेल, मग साईज जी असेल तर त्याच्यासाठी समजा 3x2 चा असेल तर 3x2 या पद्धतीने आणि वरती इंचेसचं फक्त चिन्ह केलं जातं, इंचेस शब्द वापरला जात नाही. त्यानंतर स्ट्रिप्स असेल तर S वापरला जातो, बार्स असेल तर B वापरला जातो. या पद्धतीने एखादं जे मटेरियल आहे ते पूर्ण त्याचं नाव न लिहिता शॉर्टकट मध्ये फक्त आपण त्याचं नाव लिहितो, याला कोडिफिकेशन असं म्हणतात. तर असा कोड देखील बिन कार्डवर नोंदवलेला असतो. त्यानंतर एक मिनिट मी तुम्हाला स्लाइड दाखवते. बघा, त्यानंतर ऑर्डरिंग लेवल असते. ऑर्डरिंग लेवल म्हणजे रिऑर्डर केव्हा प्लेस करायची. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मिनिमम क्वांटिटी ठरवलेली असते, त्यापेक्षा जर कमी क्वांटिटी असेल तर ऑर्डर प्लेस करावी लागते, त्याला रिऑर्डर असं म्हणतात. तर ती रिऑर्डर लेवल पण इथे लिहिली जाते. 1000, 800, 200 काय असेल ती युनिटची, ती रिऑर्डर लेवल इथे लिहिलेली असते. त्यानंतर आयटम, मटेरियल किंवा आर्टिकल जे काय असेल ते इथे लिहिलेलं असतं. मॅक्झिमम क्वांटिटी म्हणजे जास्तीत जास्त किती क्वांटिटी असली पाहिजे जेणेकरून ओव्हर स्टॉकिंग होऊ नये, म्हणून मॅक्झिमम क्वांटिटी इथे रेकॉर्ड केलेली असते. आणि स्टोअर लेजर फोलिओचा नंबर इथे असतो. तुम्हाला लेजर फोलिओ हे नाव माहिती आहे, जे आपण अकाउंट मध्ये वापरतो. LF आणि JF नाव असतं बघा. तुम्ही ज्या वेळेला जर्नल एंट्रीज करायचे त्यावेळेला एक बारीक कॉलम असायचा LF, तो तुम्ही ब्लँक ठेवायचे. परंतु ऍक्च्युअली ज्या वेळेला काम केलं जातं प्रॅक्टिकल वर्क, तर त्यावेळेला तो ब्लँक नसतो, तिथे नंबर असतो, पेज नंबर असतो, जो तुमचा ती एंट्री जी आहे त्या एंट्रीचा जिथे इफेक्ट पडला असेल लेजरमध्ये त्या लेजरचा नंबर दिलेला असतो, लेजर फोलिओ नंबर. त्याचप्रमाणे बिन कार्डचं कोरिलेशन हे स्टोअर लेजरशी असतं. तर स्टोअर लेजरमध्ये तुम्ही याची नोंद ह्या मटेरियलची कोणत्या पेजवर केलेली आहे तर त्या पेजचा नंबर हा लेजर फोलिओ नंबर म्हणून इथे लिहिला जातो, स्टोअर लेजर फोलिओ नंबर म्हणून तो इथे लिहिलेला असतो. त्यानंतर खाली एक टेबल दिलेला आहे बघा, त्या टेबलमध्ये तुमचं मटेरियल कोणत्या डेटला खरेदी केलेलं असेल तर खरेदी, इश्यू केलेलं असेल तर इश्यू, म्हणजे हे जे दोन कॉलम आहे रिसिव्ड आणि इश्यू ते वन टाइम नाही वापरले जात. पण बाय चान्स एखाद्या दिवशी असं होऊ शकतं की तुम्ही त्याच दिवशी मटेरियल खरेदी केलं आणि त्याच दिवशी परत ते प्रोडक्शन साठी पाठवलं, असं असेल तर सेम डेटला क्वांटिटी रिसिव्ह आणि क्वांटिटी इश्यू येऊ शकते. आणि इथे बॅलन्स असतो म्हणजे किती शिल्लक आहे ते. त्यानंतर रिमार्क कशासाठी तर समजा तुम्ही मटेरियल खरेदी केलं किंवा पाठवलं त्या व्यतिरिक्त काही ट्रान्झॅक्शन घडलं, म्हणजे समजा मटेरियल काउंटिंग मध्ये कमी भरलं तुमच्या, किंवा मटेरियलची नुकसान झाली, स्पॉइल झालं, डॅमेज झालं वापरताना, हँडलिंग करताना, तर त्यासाठी रिमार्क द्यायचा असतो. तर तो रिमार्क या ठिकाणी दिला जातो. मग इथे डेट्स असतात सर्व, तुमचे मटेरियल खरेदी केव्हा केव्हा केलं किंवा केव्हा केव्हा प्रोडक्शनला पाठवलं त्याच्या डेट्स. इथे क्वांटिटी असते रिसिव्हची आणि इथे इश्यूची क्वांटिटी असते. इथे आपल्याकडे त्या प्रकारचा माल किती शिल्लक आहे त्याचा बॅलन्स असतो. हे जे बिन कार्ड आहे हे एकच प्रकारच्या मालासाठी वापरलेलं असतं, त्यामुळे इथे मालाचा प्रकार नोंदवण्याची सेपरेट गरज नाहीये. एकच प्रकारचा माल एका बिन कार्डवर नोंदवलेला असतो, कारण एका बिन मध्ये एकच प्रकारचा माल हा ठेवलेला असतो. त्यानंतर खाली प्रिपेअर बाय, कोणी प्रिपेअर केलेलं आहे त्याची सिग्नेचर असते, वरती नाव असतं. आणि चेक बाय, कुणी चेक केलेलं आहे आणि त्याची सिग्नेचर असते. या पद्धतीने बिन कार्डचा फॉर्मॅट असतो. त्यानंतर आपण बिन कार्ड आणि स्टोअर लेजर या दोन्हींमध्ये काय फरक आहे तो पाहणार आहोत. बिन कार्ड आणि स्टोअर लेजर. बघा, बिन कार्ड आणि स्टोअर लेजर दोन्हींचा पर्पज एकच आहे की तुम्हाला स्टॉकचं रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे, परंतु त्या दोन्हींमध्ये फरक आहे. बघा, बिन कार्ड ओनली रेकॉर्ड द क्वांटिटी ऑफ मटेरियल. बिन कार्ड मध्ये मटेरियलची फक्त क्वांटिटी नोंदवली जाते. Materials movement such as received issues
and balance of material are shown in quantity. मटेरियल किती आलं, किती इश्यू केलं, त्याचा बॅलन्स किती आहे, ही सर्व नोंद फक्त क्वांटिटी मध्ये असते. इथे कोणत्याही प्रकारची अमाउंट किंवा रुपीज म्हणजे एका किलोला किती रुपये आपण पेड केले आहेत वगैरे येत नाही, फक्त क्वांटिटी नोंदवलेली असते. पण स्टोर लेजर मध्ये मात्र त्याच्या व्हॅल्यूज असतात. स्टोर लेजर इज the subsidiary ledger of cost ledger that tracks the movement of inventory with the value of the inventory. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ए प्रकारचा माल जो असेल, मी फॉर एक्झाम्पल म्हणून ए सांगते, कुठल्याही प्रकारचं नाव असेल त्या स्टॉकचं, तो माल तुम्ही खरेदी केलेला असेल, 100 क्वांटिटी खरेदी केलेली असेल आणि त्याचा रेट असेल 2 रुपये पर नंबर किंवा क्वांटिटी, तर तुमची व्हॅल्यू येते 100 गुणिले 2 म्हणजे 200. जर आपण बिन कार्ड पाहिलं तर बिन कार्ड मध्ये रिसिप्टला फक्त 100 हा आकडा नोंदवला जाईल क्वांटिटीचा, आणि स्टोर लेजर जर पाहिलं तर स्टोर लेजरला आपल्या 100 क्वांटिटी, रेट पर युनिट 2 रुपये आणि टोटल व्हॅल्यू 200 या पद्धतीने तीनही अमाऊंट ज्या आहेत त्या नोंदवल्या जातील. म्हणजे बिन कार्डला फक्त 100 क्वांटिटी आपण खरेदी केली तर 100 चीच एंट्री होते बिन कार्डला, आणि स्टोर लेजरला मात्र 100 क्वांटिटी, त्याचा रेट 2 रुपये पर क्वांटिटी आणि टोटल व्हॅल्यू 200 रुपये, अशा तिन्हींची पण नोंद होईल. म्हणजे बिन कार्ड फक्त क्वांटिटी शो करतो, तर स्टोर लेजर क्वांटिटी आणि व्हॅल्यू दोन्ही शो करतं. त्यानंतर बिन कार्ड only record the stock movement, that is receipts, issues and balance of inventory. बिन कार्ड फक्त स्टॉकची मूवमेंट नोंद करतं. स्टोर लेजर इज द अकाउंटिंग रेकॉर्ड्स ऑफ इन्व्हेंटरी. पण स्टोर लेजर मध्ये मात्र त्या इन्व्हेंटरीचं अकाउंटिंग केलं जातं. अकाउंटिंग केलं जातं म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यूज आल्या, मग किती रिसिप्ट झाले, किती इश्यू झाले, मग आपल्याकडे बॅलन्स व्हॅल्यू किती आहे, त्यासाठी वेगवेगळे मेथड्स पण वापरले जातात स्टोर लेजर मेंटेन करण्यासाठी. तसं बिन कार्ड साठी कोणतेही वेगवेगळे मेथड्स अवेलेबल नाहीयेत. त्यानंतर स्टोर कीपर हा बिन कार्ड मेंटेन करतो. स्टोर कीपर मेंटेन द बिन कार्ड. आणि स्टोर लेजर कोण मेंटेन करतं, तर स्टोर लेजर कॉस्टिंग डिपार्टमेंट मेंटेन करतं. कॉस्टिंग डिपार्टमेंट मेंटेन्स द स्टोर लेजर किंवा स्टॉक लेजर. त्यानंतर बिन कार्ड आर अपडेटली इमिजिएटली आफ्टर इच ट्रान्झॅक्शन. बिन कार्ड हे लगेच अपडेट केलं जातं प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर किंवा मटेरियल हँडलिंग नंतर, रिसिप्ट आणि इश्यू नंतर लगेच त्याची नोंद ही बिन कार्डवर केली जाते. पण स्टोर लेजरचं तसं नाहीये. स्टोर लेजर अपडेटेड पिरियडिकली. स्टोर लेजर हे ठराविक पिरियड नंतरच अपडेट केलं जातं. ते प्रत्येक मटेरियल हँडलिंग नंतर अपडेट केलं जात नाही. त्याला पिरियड असतो. मग पिरियड 3 महिन्यांचा असू शकतो, 6 महिन्यांचा असू शकतो, मंथली पण असू शकतो प्रत्येक महिन्याचा, परंतु तो ठराविक पिरियड नंतरच अपडेट केला जातो. बिन कार्ड आर अपडेटेड इमिजिएटली आफ्टर each transaction, but store ledger updated periodically. Then next difference is bin card is a stock record in the true sense. bin card हे stock record आहे, पण स्टोर लेजर हे काय आहे, तर स्टॉक कंट्रोल रेकॉर्ड आहे. स्टोर लेजर इज स्टॉक कंट्रोल रेकॉर्ड. म्हणजे बिन कार्ड मध्ये फक्त स्टॉकची नोंद होते, परंतु स्टॉकवर जे कंट्रोल ठेवण्याचं काम आहे ते स्टोर लेजर मार्फत केलं जातं. Then next difference is bin card cannot provide closing stock value for preparation of financial profit and loss statement. जे काही स्टेटमेंट्स बनवायचे आहेत आपल्याला फायनान्शियलचे, त्यासाठी जो स्टॉक लागतो क्लोजिंग स्टॉक, तो बिन कार्ड मधून प्रोव्हाइड होत नाही. पण स्टोर लेजर मधून मात्र तो स्टॉक प्रोव्हाइड होतो. स्टोर लेजर कॅन प्रोव्हाइड क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू टू प्रिपेअर फायनान्शियल profit and loss account or balance sheet. Then next difference is the officer in charge of the bin card is responsible for any discrepancy in material. मटेरियल मध्ये काहीही तफावत आढळली तर त्यासाठी जो जबाबदार व्यक्ती असतो तो त्याचा स्टोर कीपर आहे, तो त्यासाठी जबाबदार असतो.
आणि स्टोअर लेजरचं मात्र कसं आहे, तर द पर्सनल in charge of store ledger is not responsible for any such discrepancy. मग जो स्टोअर लेजर मेंटेन करतो तो व्यक्तिशः त्यासाठी रिस्पॉन्सिबल नाहीये, परंतु बिन कार्डच्या बाबतीमध्ये मात्र स्टोअर कीपर तो मेंटेन करतो, त्यामुळे स्टोअर कीपर त्यासाठी जबाबदार असतो. त्यानंतर शेवटचा फरक आहे, इंटर डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन बिन कार्ड. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच फर्म मध्ये दोन वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये माल पाठवला असेल तर त्याचं रेकॉर्ड हे बिन कार्ड मध्ये केलं जात नाही. पण स्टोअरचं मात्र तसं नाहीये. इंटर डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फॉर कॉस्टिंग पर्पज. ते ट्रान्झॅक्शन कॉस्टिंग पर्पज साठी नोंदवले जातात. हा आहे स्टोअर लेजर आणि बिन कार्ड मधला फरक. कुणाला काही शंका असेल तर विचारा.